आमच्या हक्काचे तंत्रज्ञान आमच्या हक्काचे लावणार आहो लावणार आहो लावणार आहो लावणार आहो तंत्रज्ञान आमच्या हक्काचे तंत्रज्ञान आमच्या हक्काचे शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आपल्या आयुष्यात येऊन आज 25 वर्ष झाले, पण सातत्याने 25 वर्ष पीक विम्याचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांना मोठं बनवलं। याचं कारण असं आहे की पीक विम्याचा दरवर्षी शासन निर्णय होत असतो, तो शासन निर्णय 400 पानांचा असतो। तो शासन निर्णय आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी वाचला नाही, शेतकऱ्यांनी वाचला नाही आणि माध्यमांनी वाचला नाही। सगळ्यात दुर्दैवाचा भाग आहे माध्यमांनी वाचला नाही। त्याच्यामुळे काय होतं की पीक विमा मिळाला नाही की आपण बोंबाट ठोकत निघतो की आमच्या जिल्ह्याला नाही मिळालं, असं नाही झालं, तसं नाही झालं। तर आता पीक विम्याचा मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्यांनी जिल्हा समूह तयार केलेले आहे। जिल्हा समूह 4-5 जिल्ह्याचा। आता जसं मराठवाड्याचा जो जिल्हा समूह तयार केलेला आहे तो इतका गंमतशीर तयार केलेला आहे की पहिला परभणी जिल्ह्याच्या जिल्हा समूहात वर्धा आणि नागपूर टाकलाय। अरे बापरे नका म्हणू, याच्यानंतर मी जसं जसं पडेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येईल। दुसरा जालन्याच्या समूहात आहे गोंदिया व कोल्हापूर। तिसरा नांदेड, हा तुमचा जिल्हा। तुमच्या समूहात नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग समुद्राकाठी। चौथा छत्रपती संभाजीनगर, त्याच्यात आहे भंडारा, पालघर आणि शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हे रायगड। चौथा जिल्हा समूह आहे तो हिंगोली तुमच्या बाजूला, त्याच्यामध्ये आहे वाशिम, बरं आहे जवळचा जिल्हा आहे हा। पण दुसरा जिल्हा आहे धुळे, फार तिकडचा आहे हा, खानदेशातला। आणि तिसरा जिल्हा आहे पुणे, बारामती करायचा। याच्या व्यतिरिक्त उरलेले जे 3 जिल्हे आहेत त्या 3 जिल्ह्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र जिल्हा समूह निर्माण केलेला आहे। याचा अर्थ काय होतं की मराठवाड्यातले हे जे 3 जिल्हे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रात विशिष्ट जिल्हे आहेत। त्याच्या जिल्ह्या समूहात तो एकटाच जिल्हा आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे। ते नाही मराठवाड्यात कुठे आलो बारामती, ते जिल्हे आहेत धाराशिव, लातूर आणि बीड। आता गंमत पहा, आता मराठवाड्यात विभागातले मी तुम्हाला जिल्हे बाजू दाखवले। पीक पद्धती आपली समान आहे, पीक हप्ता जवळपास समान पाहिजे, बरोबर। आता एक लक्षात घ्या, ज्वारीचा कमाल आणि किमान आणि कमाल म्हणजे कमीत कमी पीक विमा हप्ता आणि जास्तीत जास्त पीक विमा हप्ता यात किती फरक आहे माहिती आहे का? 6,110%। 6,110%। कारण परभणीचा प्रति हेक्टरी पीक विमा हप्ता आहे 81 रुपये आणि बीड जिल्ह्याचा प्रति हेक्टरी पीक विमा आहे 4,950 रुपये। म्हणजे परभणी जर 1 हेक्टरचा जर तुम्हाला ज्वारीचा जर पीक विमा काढायचा असेल तर तुम्हाला 81 रुपये लागणार आणि परभणी जर काढायचा असेल तर 4,950 रुपये लागणार। हा हप्ता भरायचा। त्या 3 भाग केंद्र, राज्य, शेतकरी आले, आपण पूर्ण हप्ता। दुसरा आहे सोयाबीन। सोयाबीनचा किमान आणि कमाल पीक विमा हप्त्यामध्ये 367% फरक आहे। आता
हे बघा, सगळ्यात कमी पीक विमा हप्ता आहे मराठवाड्यात लातूर जिल्ह्याचा 2,830 रुपये प्रति हेक्टर आणि सगळ्यात जास्त सोयाबीनचा पीक विमा हप्ता आहे 10,400 रुपये प्रति हेक्टर परभणीचा. आजपर्यंत तुम्ही ही गोष्ट कधी ऐकली नव्हती. तुमच्या पुढे कुठल्याही वृत्तपत्रांनी ही खरी परिस्थिती आणली नव्हती. तिसरा, मुगा किमान आणि कमाल हप्त्यामध्ये पीक विम्याच्या हप्त्यामध्ये 10,761% फरक आहे. 10,000 किमानच्या तुलनेमध्ये कमाल पीक विमा हप्ता 10,761% आहे. म्हणजे मुगाचा हिंगोली जिल्ह्याचा बाजूचा जिल्हा प्रति हेक्टर पीक विमा 65 रुपये आहे. पण जालना जिल्ह्याचा मुगाचा पीक विमा प्रति हेक्टर 7,000 रुपये आहे. धोके काय पागल आहेत का? हे 1999-2000 पासून चालू राहिलं. आज 25 वर्ष झाले. त्यावर्षी जन्माला पोर आता लग्नाला आलेला आहे. हा? बरोबर आहे. तर आपण कधी राहिलंच नाही. आपण फक्त आंदोलन करतो. नंतर उडीदामध्ये किमान आणि कमाल टक्केवारी फरक आहे 4,233. साहेब राज्यसभेमध्ये होते, साहेब राज्यसभेमध्ये होते का त्यावेळेस तिरुपतीने सांगितलं इमारत आता उडीद किमान आणि कमाल हप्त्यामध्ये फरक आहे 4,233%. उडदाचा किमान हप्ता आहे नांदेड जिल्ह्याचा 62 रुपये. पण बीड जिल्ह्याचा हप्ता आहे 2,625 रुपये. तूर पिकामध्ये 1,093% फरक आहे. 1,093%. तुरीचा किमान हप्ता आहे 430 रुपये हिंगोली जिल्ह्याचा आणि कमाल हप्ता आहे तुरीचा 4,700 रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. त्याच्यानंतर कापसाचा 300% फरक आहे. कापसामध्ये त्याचा फरक कमी आहे. हिंगोली जिल्ह्याचा किमान आहे सगळ्यात कमी हप्ता आहे तो आहे 600 रुपये आणि सगळ्यात जास्त पीक विमा हप्ता कापसाचा 1,800 रुपये बीड जिल्ह्यात. त्यामुळे ज्या वेळेस पीक विमा मिळाला नाही म्हणून जी आंदोलनं होतात ती आंदोलनं त्या जिल्ह्यामधून खूप पीक विम्याचे पैसे घेतले आहे त्याचे होतात. कारण खिशातनं 6,000-7,000 रुपये गेलेले असतात. पण ज्या जिल्ह्याच्या खिशातनं 70 रुपये जातात ते मिळाला नाही तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तिसरा भाग असा आहे आवाज साहेब लोक आले म्हणून त्यांच्यासाठी परत एकदा नाही माझा विषय तुमच्यासाठी आहे जो तुम्ही आमदार असताना मांडण्यात नाही आला तो विषय. संक्षिप्त सांगून देतो की ज्वारीचा कमाल आणि पीक विमा मराठवाडा विभागाचा याच्यात 6,110% फरक आहे. त्याच्यानंतर सोयाबीनचा फरक आहे तो 367% आहे कमाल आणि किमान. मुगामध्ये 10,669% फरक आहे कमाल आणि किमान. त्याच्यानंतर उडदामध्ये 4,233% फरक आहे. त्याच्यानंतर तुरीमध्ये 1,093% फरक आहे आणि कापसामध्ये 300% फरक आहे. आता शेतकऱ्यांना पीक विमा धोरणाकडे पाहण्याबाबत एक लहानसा सल्ला देऊन टाकतो मी की पीक विमा धोरण हे पीक विमा कंपनी आणि शासनातला करारनामा आहे. त्याला शासन निर्णय म्हणणं हे चुकीचं आहे. जगातील सगळे पीक विमा किंवा भारतातलाही पीक विमा हा पीक विमा कंपनीला कसा जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टीने आजपर्यंत आखला गेलेला आहे आणि तसाच तो आखला जात आहे. आता ह्या शेतकऱ्यांना काय घ्यायचं
तर शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे पीक विम्यामध्ये तो अत्यंत कमी असतो. 60 रुपये, 100 रुपये, 70 रुपये अशा प्रकारचा हिस्सा असतो. तर त्या हिस्स्याकडे सर्व शेतकऱ्यांनी आपण मटका किंवा लॉटरीचं तिकीट लावतो आहे या हिशोबाने पाहावं. तो आपल्याला नुकसान भरपाईत कधीही तो कामी येणार नाही. मग आपल्याला लॉटरी किंवा मटक्याचा आकडा लागणार नाही तर आपण त्या बुकीकडे जातो का भांडायला आमचा आकडा आला नाही म्हणून. तसंच पीक विम्याचं आहे. तुम्ही जो हप्ता दिलेला आहे हा मटक्या किंवा लॉटरीच्या तिकीटवाल्याला बुकीला दिलेले पैसे आहेत. तुमच्या नशिबाने तुमच्या मंडळात जर आला तर ते पैसे घ्यायचे, अन्यथा त्याच्यासाठी मर्मर करायची नाही. कारण या अशा प्रकारचं पीक विमा धोरण बदलायची ताकद या 144 कोटीच्या भारत देशात कोणामध्येही नाही आहे. फक्त आपण या देशात पीक विमा धोरण राबवतो कशासाठी की जगाला सांगायला की आमच्या इकडे पीक विमा आहे, पण त्याच्यातनं शेतकऱ्यांना आजपर्यंत फायदा झाला नाही. या पीक विमा धोरणाच्या कालावधीमध्ये 2 पंतप्रधान झालेले आहेत. पहिले डॉक्टर मनमोहन सिंग आणि आता त्याच्यानंतरचे विद्यमान पीक विमा धोरण आखताना भारत सरकारची जी संकल्पना आहे ती अशी आहे की शेती म्हणजे शेतमाल उत्पादन याच्यामध्ये अत्यंत कमी जोखीम आहे. याच्यात जोखीम नाहीच आहे आणि सर्व शेतकरी हे गर्भश्रीमंत आहे. हे गर्भश्रीमंत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या राजवटीचे जे पीक विमा धोरण आलं होतं त्याचा जोखीम स्तर 60% होता. त्याचा अर्थ असा झाला की शेतकऱ्याला सरासरी उत्पन्नाच्या कमीत कमी 40% नुकसान सहन करायचं. त्याचं 40% नुकसान सहन झालं 40%पेक्षा कमी तर त्याला पीक विम्याचा एक दमडी मिळणार नाही आणि 40%च्या वरती जेवढं होईल तेवढे 1.5-2 रुपये मिळणार. मोदींचं सरकार आल्यानंतर मोदींना वाटलं नाही हा काही खूप गर्भश्रीमंत नाही आहे, हा थोडासा कमी श्रीमंत आहे, थोडासा कमी किंचित. म्हणून मोदींनी तो जोखीम स्तर 60%वरून 70%वर केला. तरी शेतकरी श्रीमंतच आहे. तर या पीक विमा धोरणामध्ये शेतकऱ्यांना 30% नुकसान सहनच करायचं. आता हे सगळी गडबड पीक विमा धोरणाची केव्हा चालू आहे? 1999-2000च्या रब्बी हंगामापासून आज 26 वर्ष झाले. 26 वर्ष ना केंद्र शासनाने सांगितलं की तुम्ही गर्भश्रीमंत आहे म्हणून आम्ही धोरण असं आखलेलं आहे, ना शेतकरी संघटनांनी सांगितलेलं. आपल्याकडे अनेक शेतकरी संघटना झाल्या, ना कुठल्याही राजकीय पक्षांनी सांगितलंय किंवा विधानसभेत किंवा लोकसभेत आजपर्यंत एकाही आमदाराची ही हिंमत झाली नाही की हे विमा धोरण शेतकरी श्रीमंत आहे म्हणून आम्ही राबवतो हे सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आणि इकडे आपल्या गावाकडे आल्यानंतर आपल्याला आंदोलन करायला होतात. हो तेच सांगू राहिलो ना, फसवीच आहे. पण त्याच्यानंतर शरद जोशींच्या व्यतिरिक्त किती झाले? 10,000 खासदार झाले आणि आमदारांची तर लाखोनी घंटी आहे. त्यांनी पण सांगितलं. म्हणून तेच मी सांगू राहिलो की पीक विमा काढा, तो मटका समजून काढा, लॉटरी समजून काढा. पैसे मिळाले जसं इकडे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नांदेड जिल्हा आहे तुम्हाला. नांदेड जिल्ह्यात जर तुम्ही उडदाचा पीक विमा काढला 62 रुपये हेक्टर, 62 रुपये भरून द्यायचे. त्या 62 रुपयामधनं तुम्हाला 1000 रुपये परत आले तरी तुमचा नफा आहे, 10,000 आले तरी तुमचा नफा आहे. आणि 65 रुपये बुडाले म्हणून तुम्ही काही दिवाळखोर होत नाही. पण बीड जिल्ह्यामध्ये बांधलाय. बीड जिल्ह्यामध्ये त्याला जर पीक विम्याचे पैसे नाही आले तर त्याला 2,600 रुपयाची मुंडी खेळावी लागते. मुंडीच म्हणतात ना, तिने मुंडी खेळावी लागते असं. आणि परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनची मुंडी आहे 10,400 रुपये. त्याच्यामुळे पीक विमा काढताना ज्या पिकाचा कमीत कमी पीक विमा हप्ता आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तेवढाच काढायचा. कारण मिळणार असेल तो त्याला मिळेल, नाही तर मिळणार नाही. यंदा आमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनलाही पीक विमा मिळाला नाही, कापसालाही पीक विमा मिळाला नाही. आमचे शेतकरी लोक उठून पटकून ते आमदार खासदारांना शिव्या दे, ते स्टेटमेंट देतात. कालच कलेक्टरकडे मिटिंग झाली. आता ती कलेक्टरकडे मिटिंग होऊन काय करणार आहे? तुम्ही त्या पीक विमा कंपनीशी करारनामाच केलेला आहे, तो करारनामा सरकार तोडू शकत नाही. आणि कलेक्टरांची हिंमत नाही आहे की हा करारनाम्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळालेले
आणि त्यानुसार यवतमाळला एकही पैसा जाईल. तिसरी गोष्ट मला कळलेली आहे की शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. सोयाबीनचा पीक विमा त्याच्याबद्दल नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध केस चालू आहे. याचं कारण असं की त्यांनी हेक्टरी सोयाबीनचं उत्पादन 36 किलो दाखवलं, फक्त 36 किलो. आणि मग फक्त 36 किलो एका हेक्टरमध्ये जर उत्पादन झालं तर मग नांदेड जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतकं सोयाबीन विक्रीला कसं येऊन राहिलं? हा पीक विमा कंपनीने प्रश्न विचारला आणि मग त्याची एन्क्वायरी चालू झाली आहे आता की इकडे जर तुम्ही 36 किलो लिहिलं तर नांदेड जिल्ह्यात काय बाहेरच्या देशातून सोयाबीन आलं का? त्याच्यामुळे पीक विमा काढल्याला एवढंच लक्षात ठेवा की आपले सरकारी अधिकारी कचाट्यात नाही आले पाहिजे, आपणही कचाट्यात नाही आलं पाहिजे. याचा कमीत कमी पैसे जातील आणि ते पैसे बुडणार आहे म्हणूनच तो पीक विमा काढा. आपल्या हक्काचं काय बिन पैशाचं जे आपल्याला मिळतं 3 हेक्टर पर्यंतची अतिवृष्टीची मदत मिळते ते आपल्याला त्याच्यासाठी एवढी पैसा द्यावा ती डायरेक्ट घरपोच आपल्या खात्यात देते. ती आपली खरी नुकसान भरपाई आहे. एवढं समजा. धन्यवाद.